नारळ फुटला, काम मात्र थांबले. तारदाळमध्ये रस्ता पुलांच्या प्रश्नावर प्रशासन गप्प, लोकप्रतिनिधींचे मौन. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तारदाळमधील मुख्य रस्ता जावाईवाडी ते कुंभार ओढा या ठिकाणी रस्ता डांबरीकरणाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर BBM पर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते मोठ्या गाजावाजात करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात निधीची तरतूद नसताना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चालू केलेल्या या कामामुळे आणि त्यानंतर केलेल्या उद्घाटनामुळे ग्रामस्थांची घोर फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. नर्मदे ट्रेडर्स व कुंभार ओढा या दोन ठिकाणी पाईप्स पूर्णपणे खराब झाले आहेत. ओढ्याचे पाणी जाण्यासाठी तातडीने पाईप्स बदलणे आवश्यक असताना केवळ रस्त्याच्या कडेला पाईप्स आणून टाकण्यात आलेले आहेत. महिने उलटले तरी कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून येणारे पाणी या दोन ओढ्यांतून प्रचंड वेगाने वाहते. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी पाईप्स बदलले नाहीत तर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेती कातरून जाऊन लाखोंचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी तातडीने पाईप्स बदलण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ग्रामपंचायत, आमदार, पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य हे सर्व एकाच पक्षाचे आहेत. तरीही ग्रामस्थांच्या जीवाशी संबंधित या प्रश्नाकडे एकाही लोकप्रतिनिधीने गांभीर्याने पाहिलेले नाही. निवडणुकीपुरता विकासाचा देखावा करून नंतर जनता वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार इथे उघडपणे दिसत आहे. याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागही हतबल असल्याचे चित्र दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता या कामासाठी अद्याप निधीच मंजूर झालेला नाही असे उत्तर मिळाले. धक्कादायक म्हणजे निवडणुकीदरम्यान मक्तेदाराला निधी मिळवून देतो असे तोंडी आश्वासन देऊन काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले. मात्र आज तागायत मक्तेदाराला निधी उपलब्धतेचे कोणतेही लेखी पत्र देण्यात आलेले नाही. एकीकडे राज्यभर मक्तेदार थकबाकीसाठी रस्त्यावर उतरले असताना तारदाळमध्ये लोकप्रतिनिधींनी मक्तेदाराचीही फसवणूक केल्याचे चित्र आहे. निधी द्यायचा नाही आणि काम करायला लावायचे या दुटप्पी भूमिकेमुळे विभागातही संभ्रम आहे. केवळ उद्घाटनाचे नारळ फोडून मोकळे होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आता जनतेला उत्तर द्यावे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी नसताना कामाचे उद्घाटन का केले? शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? मक्तेदाराला लेखी आदेश न देता काम करायला लावणे हा नियमांचा भंग नाही का? यासारखे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित होत आहेत. याबाबत जबाबदारी निश्चित होणे गरजेची असल्याची चर्चा जागृत ग्रामस्थांच्या मधून होताना दिसून येत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना काम पूर्णत्वास नेण्यासाठी एकही ठोस उपाययोजना दिसत नाही. ग्रामस्थांनी आता जागरूक होऊन लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आली आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.